आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे काय मीन्स सगळ्यात आधी आपल्याला माहीत पाहिजे की हे हायब्रिडायझेशन प्रोसेस काय आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे काय असते, जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असते ते काय फॉर्म करते, जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल्स असते ते फॉर्म काय करते, न्यू ऑर्बिटल्स म्हणजे नवीन ऑर्बिटल्स तयार करते, त्यालाच आपण म्हणू शकतो हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनची म्हणजे दुसरी पण डेफिनेशन आहे की म्हणजे जे प्रोसेस ऑफ ॲनिमल्स और प्लांट्स विथ बिल्डिंग विथ ॲन इंडिव्हिज्युअल ऑफ ॲटॉमिक स्पेस और व्हेरायटी, या प्रकारे पण आपण हायब्रिडायझेशनचं मिनिंग समजू शकतो. आता हायब्रिडायझेशनमध्ये काय आहे की जी आपण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी बघितली होती, त्यांनी एक्सप्लेन काय केलं होतं, फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो बाय द ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स इन केस ऑफ सिम्पल मॉलिक्युल्स. जसे आता सिम्पल मॉलिक्युल्स आहे लाईक H2, F2, HF, then according to the maximum number of covalent bond which an atom can form the equal numbers of unpaired electrons present in valence shell. बट त्या थेरीने एक्सप्लेन काय नाही केलं की बेरिलियम आहे तो फॉर्म करतो 2 कोव्हॅलंट बॉन्ड आणि बोरॉन शो काय करते ट्रायव्हॅलेन्सी, कार्बन टेट्राव्हॅलेन्सी, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे सपोज आता आपण घेतलं BeH2, BF3, CH4, CCl4, ठीक आहे, CCl4, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. ठीक आहे, आता हे बीईचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s2, बीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s2 2p1, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s2 2px1 2p1. सो इन ऑर्डर टू एक्सप्लेन द ऑब्झर्व व्हॅल्यू इन such compound, hybridization was put forward, means it was to suggest that one electron orbital is promoted to the empty, that is 2p orbital. Thus in excited state Be, B and C have the 3 and 4 half fill orbitals. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल, बीचं बघा इन अनादर वे, मीन्स आता हे काय आहे ऑर्बिटल्स S, P, D, F, तर आपण अशा प्रकारे सुद्धा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Sमध्ये किती आहे 2, 2Sमध्ये किती आला 1, 2Pमध्ये किती आहे 1, ठीक आहे, म्हणजे 2P1 होईल. Bमध्ये किती आहे 2 अपवर्ड अँड डाऊनवर्ड, 2Sमध्ये अपवर्ड्स, 2Pमध्ये दोन्ही याच्यात अपवर्ड, ठीक आहे. तसंच पण Cचं इन द एक्साइटेड स्टेट B and C have the 2 and 3 half fill orbitals. So B and C can form 2 or 3 and 4 bond respectively. So we have to understand that Be from 2 bonds where B and C form 3 and 4 bonds. So it cannot be explained all the bonds with same bond length and bond strength. तर हे झालं आपलं हायब्रिडायझेशन प्रोसेस. हायब्रिडायझेशनमध्ये किती स्टेप असते, फर्स्ट राहते फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट अँड सेकंड राहते मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. आता फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेटमध्ये काय आहे, ग्राउंड स्टेट अँड एक्साइटेड स्टेट. तर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट आर अनकपल अँड 1 इलेक्ट्रॉन इज प्रमोटेड टू अ व्हॅकंट ऑर्बिटल हॅव्हिंग स्लाइटली हाय एनर्जी. म्हणजे ग्राउंड स्टेटमध्ये बघा 2s 2p आहे. सो आणि एक्साइटेड स्टेटमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन कशाने दाखवले आहे, ओनली अपवर्ड डायरेक्शन, आणि ग्राउंड स्टेट म्हणजे 2sमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप केले म्हणजेच अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनने. आणि मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये काय आहे 2 स्टेप म्हणजेच S and P ऑर्बिटल्स हॅव्हिंग स्लाइटली डिफरंट एनर्जी मिक्स विथ इच अदर अँड द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड द एनर्जी takes place, means 2 new orbital having exactly same size and energy are formed, and the new orbitals arrange themselves in a space in such way there is the minimum repulsion and maximum separation between them. हे झालं मॅक्झिमम अँड मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये 2 ऑर्बिटल्स आपण घेतले, त्याची जी एनर्जी आहे ते काय होऊन जाईल, मिक्स होऊन जाईल आणि नवीन इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड एनर्जी फॉर्म होईल. मीन्स 2 न्यू ऑर्बिटल्स एक्झॅक्टली त्याची जी एनर्जी राहील ती काही
त्याची सेम शेप राहील आणि एनर्जी काय होईल, फॉर्म होईल. हे झालं मिक्सिंग अँड रिकास्टिंग.